खुलताबाद तालुक्यातील निसर्गरम्य सुलीभजन दत्तधाम तपोभूमी गेल्या काही वर्षात विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे। विविध लोकप्रतिनिधींनी दिलेल्या निधीमुळे मंदिर परिसराचा कायापालट होत असून भाविक आणि पर्यटकांकरिता आधुनिक सुविधा उभारल्या जात आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेले सुलीभंजन दत्तधाम तपोभूमी अत्यंत जागृत आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र। येथे सध्या 40 ते 45 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना गती मिळाली आहे। देवस्थानाचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, खासदार संपीदान भुमरे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण आणि विधान परिषद सदस्य संजय केनेकर यांनी आपल्या निधीतून मोठी मदत केली आहे। या निधीच्या सहाय्याने भव्य सभा मंडप, सिमेंट रस्ते, पिण्याच्या पाण्याची टाकी, भाविकांसाठी भक्त निवास तसेच सूर्यकुंड व चंद्रकुंडाचे सुशोभीकरण अशी महत्त्वाची कामे जलद गतीने पूर्णत्वाकडे जात आहेत। या संपूर्ण विकास कामामुळे सुलीभंजन पर्वत परिसराचा चेहरा मोहरा बदलत असून येणाऱ्या काळात पर्यटनाच्या दृष्टीनेही हा परिसर अधिक आकर्षक होणार आहे, अशी माहिती मंदिराचे सचिव संजय भंडारी यांनी दिली। अलीकडेच दत्त जयंती महोत्सवाचा महापर्व येथे मोठ्या उत्साहात पार पडला। 2 दिवस चाललेल्या या सोहळ्यात हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। शेवटच्या दिवशी हरिभक्त पारायण उद्धव महाराज आनंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी हरिभक्त पारायण नवनाथ महाराज आंधळे, सरपंच नितीन जाधव, शंकरराव आधाने, द्वारकादास घोडके, माजी उपनगराध्यक्ष भागीरथ मरकड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। श्री गुरुदेव दत्त, श्री दत्तधाम सूर्यकुंड क्षेत्र सुलीभंजन। मी संजय रमेशलाल भंडारी, सचिव। दत्तधाम सूर्यकुंड येथे विविध विकासाचे कामे चालू आहेत। माननीय विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, गंगापूर खुलताबाद विधानसभेचे आमदार श्री प्रशांतजी बंब, तसेच संभाजीनगर येथील खासदार संदीपानजी भुमरे, त्यानंतर पालकमंत्री श्री संजयजी शिरसाट, माननीय आमदार श्री संजयजी केनेकर, माननीय आमदार श्री सतीशजी चव्हाण यांच्या प्रयत्नाने या परिसरात 42 ते 45 कोटीची कामे चालू आहेत। यात प्रामुख्याने इथं रस्त्याचे फार अवस्था खराब होती। सिमेंट रोडचे काम चालू आहे, चंद्रकुंड सूर्यकुंडाचे काम चालू आहे, मूळ दत्त मंदिराचं भव्य सभागृहाचं काम चालू आहे, भक्त निवास चालू आहे, असे विविध विकास कामे इथे चालू आहेत। लाईटीचे पण कामे झालेली आहेत, पाण्याची टाकी, पाईपलाईन असे बरेचसे कामं आहेत जे इथं विकास कामे चालू आहेत। पाणी फिल्टर आरो प्लांट पणचं काम झालेलं आहे। तरी विनंती आहे, कोणाला जर इथं काही मदत करायची असेल विकास कामाला तर तीही करू शकता।